रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ. तर आपण आलो होतो सकाळ सकाळी मोटर चालू करायला. मग मोटर काय चालू आहे ना भाऊ, दिलं टेस्टर लावून स्टार्टरला. म्हणलं आता जनावराला पाणी भरायचं, तिथं काय विषय. मग काय खाली नदीवर आलो, फ्रेश झालं, मग गेलो रील शूटला. आपल्याच वावरत होतं, तिथं काय विषय नाही बरं का. आता कसं नाही, या धावत्या वेळेतून थोडासा वेळ आहे ना सोशल मीडियाला मी रोजचे 2-3 तास देत असतो बरं का, काय विषय नाही. काय घरी आलो तर पाहतो काय दोघं भाऊ दूध काल्यावर भेटलेले होते बरं का. काय तेवढं दाखवा म्हणजे स्वयंपाक पण आवरलेला आहे. मग तुम्ही पण आहे ना जेवण करून घ्या, मग एकदा कामाला गेलो रे ना मग लय टाईम होतो म्हणजे नाही. मग काय मस्तपैकी चुलीवरच्या आहे ना गरम गरम पोळ्या चालू होते, तिथं काही विषय नव्हता. कोयता आणला टाचमध्ये, वांग्याची भाजी, कैरीन चटणी होती आपल्या ताटाला. मग काय सगळी टीम आहे ना युद्ध पातळीवर कामाला झोपली होती आमची घरची. ना तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं होतं बरं का, त्याच रानात आहे ना नांगरट करून घेतली होती. म्हणलं आता त्याच्यात ना जे काही दगड असते ना ते उचलून घेऊ म्हणलं, परत मेहनतीत आडी यायला नको. काम करने के लिए छुट्टी तो मिल रही, हाँ काम करने के लिए छुट्टी मिल रही ना। कल से जाना है स्कूल तुमको? यस यस हाँ, स्कूल चालू हो गया अभी फिलहाल। यस करो काम फिर आज के दिन। आता काय ना ते आवडतो बरं रानाची ना. आता काय लेवल नव्हती बरं का, मग लेवल करण्यासाठी पाका बोलिलं होतं ट्रॅक्टर घेऊन आणि केनी घेऊन. आणि कसं झालं माहितीये का, रान आहे ना रोडच्या कडेला होतं, त्याच्यामुळे येणारा जाणार ना हात केल्याशिवाय काय जात नव्हतं बरं का. आपल्याला तेवढं आहे ना 5-6 दिवसात समजलं सायनात आपण लय माणूस की कमवलेली बरं का. ज्या माणसानं पाहिलं त्यानं राम राम श्याम घातल्याशिवाय काय गेलाच नाही भाऊ. आता आहे ना तुमचा भाऊ ना लय हुशार आहे भाऊ. काय झालं, ट्रॅक्टर आलेलो होतं आणि केनी पण होती. म्हणलं आता आहे ना सायनात पावसाळ्याच्या अगोदर ना गोट्यातलं शेणखत गोळा करून हेच खत लगेच लेवल केलेलं जमिनीत टाक मध्ये ना मकाचं पीक काढू. कसा विषय तिथं टॉप. मग मी काय म्हणलं सायनात आपलं आहे ना सध्या लय सुरू आहेत कामं चालू आहे. आता थोडं ना देवाधर्माच्या मागं लागावं लागेल. आणि लोकांचं कसं राहतं माहिती आहे, अडचणीत आलं का देवाच्या मागं लागत आणि सुखात आले का देवाला विसरून जाते. पण आपलं आहे ना थोडंसं विरुद्ध काम याच्या नाही का. आणि मला सांगण्याचा उद्देश काय आहे ब्लॉगमधून का बाबा काय होतं, अडचणीच्या काळात तुम्ही देवाकडे जाणं हातावर हात धरून बसण्यापेक्षा ना कष्ट करा, मेहनत करा, स्वतःची काम करण्याची तयारी ठेवा. सगळे गाणे ना परत एकदा सुरुवातीला नवीन वाजायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, देव कधीच कोणत्या भक्ताला म्हणला नाही का माझ्या जवळच दिवसभर बसन माझीच भक्ती, पर फक्त माझ्या मनगटात कष्ट करायची ताकद देईन, माझी नीतिमत्ता सरळ, त्याबद्दलच धन्यवाद आतापर्यंत. आणि काय ना उरलं सुरलं माझ्या हातून जी काही समाजसेवा घडेल ना तर ती योग्य प्रकारे घडण्याचं योग्य होती, बस एवढंच मागायचं देवाकडे. दुसरं मागायचं काय बरं का. देवानं सांगितलेलं आहे तुम्ही स्वतः कष्ट करा मोठे व्हा, याच्यापेक्षा काय. आणि हे ना त्याच्यात ना आजच्या समाजाला आहे ना श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातला फरकच कळा ना. चांगले शिकेल माणसं आहे ना वाया गेले अक्षरशः अंधश्रद्धेच्या मागं लागून. कोणी सांगितलं धागेद्वाऱ्यानं लिंबानं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते म्हणून. बरं समाजाला सगळ्या गोष्टी कळू बी राहिले बरं का, फक्त वळू नाही राहिले. हालही मोठा न्यूनगंड तयार झालेला आहे समाजात. आणि हे कधी क्लिअर होईल ना त्यावेळेस आहे ना मग आपण जण सर्वजण कुठेतरी अंधश्रद्धेच्या बाहेर आलो आहे ना आपल्याला कळायला लागेल बरं का. आणि हे फक्त आमच्या गावातच नाही बरं का, प्रत्येक गावात झालेलं आहे बरं का. आता यांनी ना धर्माच्या नावाखाली ना बाजार चाललेला आहे, स्वतःचं घर भरायचे कामं चाललेले. मला एक सांगा, आपल्यासारखे तुमच्यासारखे माझ्यासारखे कष्ट करून आपल्याला पुरं नाव. बरं मला एक सांगा, माझं जर लयच बोलणं जड गेलं असं त्यांना तर बिना पैशाचं आहे ना देव पावतो का विचार बरं त्या देवाला. कुठंतरी काही देणगी ठेवाच लागते ना देवावर त्यांच्या. मग का बरं ह्यो पैसा जातो कुठं, देवाकडे जातो का. वा रे दुनिया, कुठे चाललाय भारत माझा काही समजा ना. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक चॅलेंज बरं का या लोकांसाठी, ज्यांना लय जमत आहे ना या गोष्टी धागेद्वाऱ्याच्या, त्यांनी ना माझ्या अंगात त्यांना बुध घुसून दाखव किंवा काहीतरी करणी बिरणी करून दाखव. मला ओपन चॅलेंज तुम्हाला भाऊ. आणि आपलं कसं आहे ना, आपण एकदा प्लॅन आखला आणि ते पूर्णत्वास न्याला नाही ना तर मनाला समाधान वाटत नाही बरं का. लगेच आहे ना ते लेवल केलेल्या रानात आहे ना टाकमध्ये ना तिने टेलर शेणखत टाकलं. आता उशीर झालता बरं का, शेणखत काय पांगायला चान्स नव्हता केनीनं वगैरे. मग दुसऱ्या दिवशी म्हणलं आता सायनात आपणच पांगू म्हणलं काय. मग काय दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पाहिजे चिवतोय अभ्यासावर भेटली दात खाऊन बरं का. तिथं काय विषय नाही. आणि व्यवसायामुळे ना जास्त काही लक्ष दिलं नव्हतं आतापर्यंत पोरावर. मी पाहिलं हँडरायटिंग तर मग खतरनाक म्हणलं चिवतो. पाण्यासारखे झाड आहे ना चांदीसारखे व्हायला लागले होते बरं का पाण्याच्या अभावानं. मग आहे ना सकाळी मोटर चालू झाली ती. म्हणलं सायनात आता थोडं मनावर घे. मग नळी घेतली आणि सगळ्या झाडांनी एकदा धुवून काढले चकाचक. सगळ्या झाडांना एकदा टाकमध्ये पाणी दिलं. मग काय ना नळीला पाणी चालू होतं. म्हणलंय ना अंगणात पण पाणी मारून घ्या नाही का, पोपटा दबतो थोडा, उन्हाचं शांत वातावरण वाटत होतं थोडंसं गार. आता ताटात पाहिले बऱ्याचशा लोकांना अंदाज लागला असं शिळ्या भाकरीचे ना कुटके केलेले ते आज नाही का, तिथं भोगा म्हणते त्याला काही जण. आणि याची काय क्वालिटी कमी नाही लागत बरं का. मग काय ना बाहेरच्या जगाचा चांगला फुल अभ्यास केला दुनियादारीचा. आणि मग घरच्या व्यवसायाकडे म्हणलं थोडंसं लक्ष देऊ बरं का. मग एसटीबी वगैरे खोलला होता आपण तिथं, तो काय चाला ना भाऊ. म्हणलं काय आता अडचण नाही आपल्याला, आपण सर्व्हिसिंग आहे ना घरीच करून टाकू म्हणलं खोलल्यासारखी. मग काय एसटीबीची ना सर्व्हिसिंग वगैरे केली, ऑइल लेवल वगैरे चेक केली आणि फिट करून दिला. आणि एका ठिकाणी नळी लीक होती ती कापली. म्हणलं आता ना ती टाकाटमध्ये बसून देऊन एसटीबी दिला ढळून. आता ना धुवून बरेच दिवस झाले ते गोट्याला, त्याच्यामुळे यावेळेस गोटा धुवायला ना जरा जास्तच वेळ गेला बरं का तुमच्या भावाचा. पण काय हरकत नाही, ते काम करायचं तर मनापासून करायचं, टॉपचं करायचं, तिथे काय विषय तुमचा भाऊ म्हणल्यावर. मग त्याच्या ना 4 वर्षापूर्वी ना आपण एक सोलारचा लाईट ऑर्डर केला 2000 रुपये बरं का. आणि ते गोट्यात फिट केला. आता ते ना बरेच दिवस त्यांना आयुष्य व्यवस्थितरित्या दिलं. पण झाली गंमत अशी का आता बरेच दिवस झाले तसं बंद पडलं तर घरचे मागे लागले त्याला पाय काय झालं. तर वर चढलो पाहत होतं तेव्हा मरकुरीच्या आहे ना किटमध्येच पाणी गेलेलं होतं. त्याच्यामुळे मला माहित होतं आता नाही हे जीवच मेलेलं आहे, तिथं काय विषय नाही, आता काय जगत नसतं. कसं आहे ना गोटा धुवायसोबत आपल्याला गाय धुवायचं बरं का. थोडा कटाळा आलता पण अन्न
अण्णांनी ना शेवटी काय मनावरच घेतलं होती आणि आता गोटातच धुतला आणि गाया पण धुवून घे. मग एसटी बी ना पाणी मारलं म्हणलं आता उद्या ना घासून घुसून धुवू म्हणलं, पण आज फक्त पाणी वरून घेतो. शेवटी कसं ना तुमच्यासारखाच काटाळा मला पण येतं बरं का, मा पण शरीर थकत कसं. मग काय ना टाकमध्ये ना फ्रेश होणे ना तुमचा भाऊ निघाला तर 2 बॅटऱ्या होत्या घरी पडेल ते घेऊन, आणि शुभम भाऊला घेतलं होतं जोड. आपल्याला जायचं होतं वायजापूरला. आता बॅटरीचा विषय असा होता लई दिवसापासून बंद पडलेले आहेत आणि आपल्याला काहीतरी नवीन सुरुवात करायची, त्याच्यामुळे भांडवल नव्हतं आपल्याजवळ. आणि सगळ्यात महत्वाचं आपलं वैशिष्ट्य एकच आहे बरं का, आपण आहे ना मांजर मारलेलं पण सांगतो आणि काशी केलेलं पण सांगतो बरं का, तिथं काय विषय नाही. कसं आहे ना कामानिमित्त बाहेर निघलो तर आपण आहे ना टी शर्ट नाईट पॅन्टीवरच निघत बरं का, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा काही कमीपणा नाही भाऊ. कारण की आपल्याला आहे ना टी शर्ट नाईट पॅन्टीवर जरी असला ना तर साईनाथ चोते म्हणूनच ओळखणार, काय विषय. आणि कसं आहे ना काही दिवसापूर्वी ना एका जवळच्या पाहुण्यानं मला नाव ठेवलं होतं, म्हणे काय नाईट पॅन्ट आणि टी शर्टवरच राहतो म्हणे कायम तू. तर ते पाहुण्याने एकच सांगणार भावड्या थोडेच दिवस थांब बरं का, आपला नावाचा ब्रँड झाला का मग कळन तुला. माझ्या ना काय सुट्टे खिशात पैसे नव्हते बरं का, मग यांच्याकडून ना स्कॅनर घेतला आणि यांना 11 रुपये ना दक्षिणा देऊन टाकले बरं का. आणि कसं आहे ना देत जा बरं का, शेवटी कोणी काय ना पोटा करताच करता आपल्या लेकरा बाळासाठी कोणतीही गोष्ट असू दे. आणि शेवटी ना प्रत्येक व्हिडिओत मी हेच सांगत आले ना, शेवटी ना माणसाचं मनच मोठं पाहिजे, बाकीच्या गोष्टीचा काही विचार नाही करायचा. तिथं आयुष्य एकदाच चालूच राहणार आहे, चढ उतार येणारच आहे. आज डाऊनफॉल जरी असला तर आपण थाटात जगतोय, काय विषय नाही तिथं. मग काय आपण समृद्धी महामार्ग क्रॉस केला आणि 1 नंबरचा सीन दिसत होता तिथं बरं का, सूर्य मावळायला चालला होता. म्हणलं आता आपल्याला ना वायजापूरला आहे ना संध्याकाळच होईल. काय वायजापूरमध्ये आपण पोहोचलो होतो साईल बॅटरीवाल्याकडे बरं का, 1 नंबर माणूस बरं का. आता कायमची सर्व्हिस आपली त्यांच्याकडे असते इन्व्हर्टर बॅटरीची. मग ना जुन्या बॅटरी आपण त्यांना देऊन टाकल्यात ना, एवढं लांबून ना येता नाही ना वाटाण ताण लागलीत, पण बॅटरीचं वजन बोकंडे असल्यामुळे काय थांबलो नाही बरं का आम्ही चहा पाण्याला. आणि मग तेवढ्यात ना आपल्याला आरुष केलचे मालक आहे ना राजपूत साहेब भेटले बरं का. आता त्यांच्याकडे ना काटे रिपेरिंग वगैरे केले जाते, जे काही वजन काटे नवीन पण भेटते बरं का, किलोचे माप वगैरे जे असेल ते लागले कोणाला तर नक्की संपर्क साधा त्यांना. मग काय चाय पे चर्चा चालू झाली, ते म्हणे साहेब व्हिडिओ चांगले बनवतो बरं का. म्हणलं धन्यवाद साहेब, आता एवढाच एक छंद राहिला दुसरं. साहेबांना म्हणलं हेच एक माध्यम असं आहे ना, चालता बोलता लोकांचे ना कान पण टोचता येते आणि चालता बोलता चांगलं पण करता येते तिथं काही. मग ना चहा कॉफी घेऊन ना बॅटरी ना भांगारमध्ये ना 6300 रुपये ना कॅश मोजून आहे ना आम्ही निघालो होतो वायजापूरच्या बाहेर. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा. रामकृष्ण आहे.